पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती खोटारडी आहेस तू शिल्पी। कधी वागलो मी आणि अश्विनी तुझ्याशी असं? एकतर हळू बोल जरा। मला माहितीच होतं हा विषय घरात निघाल्यानंतर तुम्हा सगळ्यांची रिएक्शन अशीच असणार आहे, कारण स्वतःच्या तोंडाने खरं का बोलशील तू? आई काय वाटेल तसं बरळते तुझी मुलगी। अगं तुझ्या डोळ्यांनी तू बघितलंय संजूशी कशी वागायची, तरी तू हिच्यावर विश्वास ठेवतेस? यापूर्वी ती खोटं बोललीये म्हणून काय कायम तिला खोटंच ठरवायचं? तुम्ही दोघांनी कधी आयुष्यात चुका केल्या नाहीत का? या वेळेला मला शिल्पी बरोबर वाटते आणि म्हणून ही प्रॉपर्टी तिलाच मिळायला हवी। उज्ज्वला, मला दोन्ही मुलं समान आहेत, त्यामुळे माझी प्रॉपर्टी हे घर दोन्ही मुलांमध्ये मी समान वाटप करणार आहे। हे बघा, तुमचं प्रेम समान असलं ना तरी या वेळेला आपण शिल्पीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। तिला आपल्या मदतीची गरज आहे आणि म्हणून हे घर तुम्ही तिच्याच नावावर करायला हवं। श्रेयस अश्विनी त्यांचं ते बघून घेतील। शिल्पी तुला लाज नाही वाटत? आईच्या डोक्यात हे सगळं भरवून ठेवलेस तू? दुर्बुद्धी झाली मला अश्विनी। आईचं ऐकलं आणि हिला या घरात येऊन दिलं मी। मला या घरात घ्यायला हे घर तुझं नाहीये। पण आजपर्यंत हे घर मी चालवत होतो आणि आता माझी बायको चालवते। तू काय केलंस या घरासाठी? हे विचारणारा तू कोण असतोस? जसं मी माझ्या बाबांच्या घरात राहते तसा तू पण तुझ्या बाबांच्याच घरात राहतोयस। नका ना भांडू दोघं। तुझं माझं काय करताय तुम्ही? आपण सगळे एकत्र राहतोय ना। ए बाई, तू गप्प बस ना जरा। तुझं काय मध्ये मध्ये कशाला मध्ये पडतेस? समोर एक मागे एक। हे तू तुझ्याबद्दल बोलतेस? अश्विनीचं नाव चुकून घेतलंयस तू। अहो जाऊ द्या ना। जाऊ द्या? हे जाऊन दिलं ना सगळं आपण, म्हणून ही डोक्यावर बसलीये। हिचा वेडेपणा, मूर्खपणा, क्रूरपणा सगळं सोडून दिलं ना आपण, म्हणून हिची मिजाज कमी होत नाहीये। ओ माय गॉड, लुक ॲट द लँग्वेज। मिजाज? माझा भाऊ आहेस ना रे सख्खा? माझ्या इतक्या कठीण प्रसंगात मला असं वाटलं होतं मला सपोर्ट करशील जरा तरी। सपोर्ट करायच्या लायकीची आहेस का तू? म्हणजे काय करू? तुझ्या बायको सारखं खोटं खोटं गोड वागू का? तुझ्याबद्दल बोलते ही, पण तुला हिचा पुलका येत असतो ना। मला सांगतेस तू गप्प बसा गप्प बसा। अहो मी फक्त वाद नको असं म्हटलं होतं। तुम्ही बघताय ना तुम्ही आपल्या समोर श्रेयस तिच्याशी कसा वागतोय, तर आपल्या मागे मग कसा वागेल तिच्याशी? समोर एक आणि मागे एक वागणाऱ्यातला तुझा मुलगा नाही आई। हे गुण ना तुझ्या मुलीत आहेत। सरड्यासारखी रंग तुझी मुलगी बदलते, मी नाही। मग तू कोण आहेस? बायकोच्या ताटाखालचं मांजर? शिल्पी बस पुरे, बंद करा। हा असा वाद होणार असेल तर हे घर मला कुणाच्याही नावावर करायचं नाहीये। हे घर माझं आहे आणि माझ्याच नावावर राहील, आणि या घरामध्ये कुणाला मी ठेवायचं आणि कुणाला नाही हा निर्णय देखील माझा असेल। म्हणजे बाबा, तुम्ही मला या घरातून बाहेर काढणार आहात? मी असं बोललेलो नाहीये शिल्पी। पण म्हणजे तेच झालं ना, कारण तुमची फेवरेट तुमची सून आहे, ती तुमची लाडकी आहे। तुम्हाला सतत तिचा पुळका येतो। तुम्ही कायम आजपर्यंत तिचीच बाजू घेत आलेले आहात। माझी बाजू घ्यायला कोण आहे मग? माझा सख्खा भाऊ ज्याचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं तो पण आता माझी बाजू घेत नाही। ते म्हणतात ना, मला ना ते अगदी तंतोतंत खरं वाटतंय। एका मुलीला तिच्या सासरी कशीही ट्रीटमेंट मिळत असेल किंवा तिचा नवरा तिला कसाही वागवत असेल ना, तरी पण डिवोर्स घ्यायचा नाही, तिने नाही घ्यायचा। सगळं असं सहन करत बसायचं गप्प बसून। खरं वाटतंय मला ते आता। हे सगळं बघायला ना आता संजू पाहिजे होता। ऑफकोर्स त्याला हे सगळे वाद कळले नसते म्हणा, पण निदान माझ्या डोळ्यातले अश्रू पुसायला तो आला असता। पण आता तोही नाहीये। त्यालाही माझ्या सासरकडच्यांनी हिरावून घेतलं। माझ्या सगळ्या गोष्टी एक एक करून हिरावून घेतल्या जातात।
माझा नवरा, माझा मुलगा, माझं सुख आणि आता हे छप्पर. हे घर दादाच्या नावावर होऊ दे किंवा ते तुमच्या नावावर असू दे, मी तर या घरातली आश्रितच असणार आहे. हो ना दादा, बरोबर बोलतेय ना मी? आणि एका आश्रिताला घरात ठेवलं काय किंवा घराच्या बाहेर हाकलून दिलं काय, कोणाला काय फरक पडणार आहे? हे बघ शिल्पी, असं काही होणार नाही. आई, तू जितक्या कॉन्फिडन्सनी हे बोलतेस ना, तसं होणार आहे का? ते काय नाही, मला फक्त ही ॲच्युरिटी हवी आहे की मी घरात असताना मला असं अचानक कोणी म्हटलं नाही पाहिजे की तू आता जा निघून इथून म्हणून. हे नाही झालं पाहिजे, मला नाही चालणार ते. शिल्पी, असं काही होणार नाहीये. मी जिवंत असेपर्यंत असं काही होऊ देणार नाहीये मी. आई, मला खरंच कळतंय तुझा जीव तुटतोय माझ्यासाठी, पण इथे तुला कोणी जुमानत नाही ग आई, कोणी ऐकणार नाहीये तुझं. उद्या माझ्या हाताला धरून जर मला या घराच्या बाहेर काढलं ना, तू काय करणार आहेस? कारण बाबा तर कायम या दोघांचंच ऐकतात, त्यांचीच बाजू घेतात. आणि यांनी तर आता असं दाखवलंच आहे ना की आयुष्यात कुठेही काही चूक झाली की ती शिल्पीचीच असते. तुम्ही काहीतरी बोला ना. हे बघा, बघताय ना, शिल्पीशी कोणीही आस्थेनं वागत नाहीये आणि माझ्या मुलीसाठी उभं राहणं ही माझं कर्तव्य आहे. जोपर्यंत तुम्ही या घराचे पेपर्स शिल्पीच्या नावावर करत नाहीत ना, तोपर्यंत मी माझा हिका सोडणार नाही. गुरुदेव दत्त. अजूनही नाराज आहेस? आता काय म्हणावं? मी जे करतोय ते योग्य करतोय. काय योग्य करताय? आपल्या मुलीचं भविष्य आपल्या हातात आहे. का तिच्या नावावर घर करत नाही आहात? तुला वाटतं तेवढी शिल्पी बिचारी नाहीये? तुला ती जे काही रडून वगैरे दाखवते ना, तो सगळा दिखावा आहे तिचा. आपली मुलगी आपल्याशी असा का दिखावा करेल? नाही, आपल्या मुलीच्या भावना वेगळ्याच आहेत. ती तुझ्या भावनेशी जो खेळ खेळते ना, त्याला म्हणतात दिखावा, छल. काय केलं म्हणजे तू तिचं ऐकशील, तिच्या जाळ्यात येशील, हे तुला चांगलं माहिती आहे म्हणून नेमकं तेच करते ती. हो, मुलगी आहे ती आपली, ती असं का करेल? कारण तिला घर हवंय. ती तुला म्हणते ना, मला सेफ्टी हवी, सुरक्षा हवं. यात काय अर्थ नाहीये. तिला पैसा हवाय, डोक्यावर आपल्या छप्पर असावं असं वाटत नाही, तर आपल्या पायाखाली किती स्क्वेअर फूट जमीन येईल हा तिचा विचार. माझा नाही यावर विश्वास बसत. उज्ज्वला, मी हे घर जर शिल्पीच्या नावावर केलं आणि उद्या श्रेयस, अश्विनी दोन्ही मुलांना तिनं घराबाहेर काढलं तर चालेल का तुला? हो, पण ती असं का करेल? तिला फक्त इतकीच शाश्वती हवी आहे की आपल्या पश्चात तिच्या डोक्यावर छप्पर हवंय. मग दोन्ही मुलांच्या नावावर घर करतो ना, म्हणजे कोणीच कोणाला बाहेर काढणार नाही. हो, पण श्रेयस अश्विनीला काय गरज आहे? ते चांगले कमवत आहेत. हे बघ उज्ज्वला, दोघांचं एकमत होत नाही तोपर्यंत मग घर मी माझ्याच नावावर ठेवतो. मग शिल्पीच्या नावावर का नको? कारण शिल्पीच्या नावावर घर केलं ना, तर उद्या तुला आणि मला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही ती. तिच्या बाबतीत मला कुठल्याच गोष्टीची खात्री नाही. स्वतःच्या सुनेबद्दल किती खात्रीनं चांगलं बोलता, पण मुलीबद्दल कधी चांगलं बोलत नाही. तुमचं पारडं नेहमी सुनेकडे झुकतंच. अजिबात नाही, मी नेहमी सत्तेची बाजू घेतो. आणि अश्विनी जे वागते ना, ती अगदी बरोबर, अगदी योग्य वागते. उद्या जर शिल्पी चांगली वागली तर मी तिचीच बाजू घेईल, का घेणार नाही? तसेही
माझं नेहमी झुकतं माप शिल्पीकडेच आहे. हो, तिनं असंख्य चुका केल्या तरी दुर्लक्ष केलंच ना, सहन केलंच ना सगळं, म्हणून त्याचे परिणाम आज मला भोगावे लागतायत. मुलीची बाजू घेणं यात कसली आली चूक? चुकीच्या वागणाऱ्या मुलीची बाजू घेणं हे चूक असतं, आणि नेमकी ती चूक तू करतेस आता. अरे तिच्या नादी लागू नकोस तू, ऐक माझं. अगं पूर्वानुभवावरून तरी शहाणी हो, तिच्या नादी लागू नकोस. माझी मुलगी आजवर इतकं सोसलाय तिने, आणि तुम्ही म्हणता की ती चुकीची वागत आली. अहो 2 वर्ष सासर सोडून माहेरी राहिली आहे ती. तिचा नाईलाज होता म्हणून नाही राहिली, आगाऊपणा होता. आणि 2 वर्ष ती आपल्या घरी राहिली ना, तर अश्विनीने किती काय नाही केलं तिच्यासाठी. अगं इथं साधा चहाचा कप देखील धुवून ठेवत नसायची. अश्विनी शिल्पीचं सगळं करायची, संजूचं सगळं करायची की नाही. मग हे बघ, अश्विनी चांगलीच वागते, पण हिच्याबद्दल मला खात्री देता येत नाही, आणि म्हणून मला एकट्या शिल्पीच्या नावानं घर करायचं नाहीये. अहो पण कायद्यानं तिला प्रॉपर्टीत समान अधिकार दिलाच आहे ना. अरे तो देतोच आहे ना अधिकार, मी नाही कुठे म्हटलं. अहो तो तर द्याच, पण परिस्थितीमुळे एकट्या शिल्पीच्या नावावर घर करा ना. ते जमणार नाही. मायका, माझाही निर्णय, जोपर्यंत तुम्ही शिल्पीच्या नावावर हे सगळं करत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी वर्ज्य करीन. या वयात कसंही बोलणं, कसंही वागणं, तुझी ना चीड येते मला. देवळात आहे म्हणून त्याचा आवाज वाढला असता. साध्या साध्या गोष्टी दिसत नाही तुला. त्या शिल्पीनं तुझ्या डोक्यामध्ये काय भरलो देव जाणे बाबा. काय लहान मुलासारखं हट्ट करतेस. हट्ट मी नाही, तुम्ही करताय. मी अन्न न घेण्याचा निर्णय मागे घेते, तुम्ही शिल्पीच्या नावावर घर करा. जमणार नाही म्हणजे नाही. मग मलाही जमणार नाही माझा निर्णय मागे घ्यायला. कुहू खाऊन घे लवकर, लेट होतोय. तू अशी एकदम खाली का बसलीस? अगं नाही, काही प्रॉब्लेम नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये खाली बसायला. अगं अशी काय बसलीस? अगं त्यात काय एवढं, मला काही लाज नाही वाटत खाली बिली बसायला. कसं आहे ना, म्हणजे कुहू ऐक, तुला सांगते, कोणी असं हात धरून खेचून खाली बसवेल तर ते मला आवडणार नाही ना, म्हणून म्हटलं स्वतःहूनच खाली बसावं. अगं आतू पण असं का होईल? कोण बसवेल तुला खाली? अगं होऊ शकतं, कारण याच्या आधी पण झालंय असं. आत्या तुला कशाला कोण खाली बसवेल? अगं बसवू शकतात. एखाद्याला खूप हौस असते अगं की स्वतःचा हक्क असं दाखवण्याची, सो होऊ शकतं असं. शिल्पी मला सकाळी सकाळी भांडणं नको आहे. नाही हो बाबा, भांडण्याचा काही प्रश्नच नाहीये. ऍक्च्युली काल काय झालं माहितीये का, तुम्ही येणार होतात ना, नेमकं त्याच्या आधी माझं डोकं खूप ठणठणत होतं, खूप दुखत होतं, म्हणून इथे याच बेडवरती म्हणलं जरा पडावं, तर ही वहिनी आली, तिला आवडलं नाही मी तिकडे झोपली ते, उठवलं तिने मला. मी टेबलवर बसले होते, तेही तिला आवडलं नाही, म्हणून म्हणलं बाबा नकोच, आपण स्वतःची पायरी ओळखावी आणि तसंच वागावं, म्हणून बसले मग इकडे. वहिनी बसू ना इथे. अगं काल ते बाबा आले तेव्हा नाही का, त्याच्या आधी झालं ते सांगत होते त्यांना की तू मला कसं उठवलंस वगैरे ते, तर म्हणलं इथे बसावं. ओके ना, का बाहेर तिकडे जिन्यात जाऊन बसू? शिल्पी काही काय बोलते सगळं. मी फक्त तुला एवढं सांगितलं की बेडवरनं उठ, मला चादर बदलायची, बस. ए आता तू सारवा सारवी करू नकोस वहिनी. तू म्हणाली होतीस मला उठ म्हणून, आई ही म्हणाली होती की नाही ग मला उठ म्हणून. अगं शिल्पी तुझा काहीतरी गैरसमज. अगं ती बोलली होती का नाही? अगं ती चादर बोलली होती का नाही सांग ना. हो बोलली होती. बघा बाबा, अहो मी कसाला उगाच खोटं बोलू. कसं ना बाबा, इथे ना लोक खूप असं दाखवतायत की ते मला खूप रिस्पेक्ट देत आहेत, त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे, पण असं नाहीये.
साध्या छोट्या छोट्या गोष्टीत पदोपदी अपमान केला जातोय उलट माझा. त्यामुळे मी माझी पायरी ओळखून राहायला पाहिजे ना. कसं आहे ना बाबा, एक मुलगी जिचा नुकताच डिवोर्स झालाय, मुलाची कस्टडी गेली, अशी मुलगी माहेरी येऊन राहते. तिला सगळ्यात जास्त आधार तिच्या बाबांचा आणि तिच्या भावाचा वाटतो खरं तर. पण ते दोघेच आता माझ्या विरोधात उभे आहेत. कधी काही होऊ शकतं. त्यामुळे माझ्या मुलीचा हाल मी नाही बघू शकत. हे घर शिल्पीलाच मिळायला हवं. बाबा हो तुमचं ना. मयू जा कुहूला जाऊन सोडून ये. आई मला ऑल द बेस्ट म्हण ना. आज माझं कॉम्पिटिशन आहे. हो बाळा, ऑल द बेस्ट. सगळं छान होईल. तू निघ लवकर, आता जा लवकर. बाय बाय. ऑल द बेस्ट. शिल्पी उठ. अगं नाही, शिल्पी उठ म्हणते ना. अगं उठ. त्याला काय इतकं आहे. बस. मी काय आपल्या स्वतःची पायरी ओळखून खाली बसले, बाकी काय. खाली बसू का? नाही नको, इथेच बस तू. निदान कुहूच्या समोर तरी तू असं नको वागायला हवं होतंस. हो ना? अश्विनी, कुठे तिच्या नादी लागते? बोलू नको तिच्याशी. मला बोलायचंय तिच्याशी. काय वागून मिळतंय ग तुला असं? या प्रश्नांची उत्तर नसतात तिच्याकडे, कारण ती खोटं बोलत असते. तू आवर स्वतःचा आणि जा पार्लरला. चल अश्विनी, जा. शिल्पी घे नाश्ता घे. आई, कोणी माझ्या बाजूने उभं राहिलं नाही, पण तू एकटी उभी राहिलीस. तू आहेस ना माझ्या सोबत. हो शिल्पी. खूप आधार वाटतो ग मला तुझा, खरंच. शिल्पी, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत या घरातून तुला कोणीही बाहेर काढणार नाही. हे घर तुझ्याच नावावर होईल. आई, थँक्यू. हा, त्यामुळे आता मी काय करते माहितीये का, आईच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सतत गोळ्या मारते. गुड टू नो दॅट. सो आई नुसती कन्व्हिन्स्ड होऊन उपयोग नाही आहे, बाबा पण कन्व्हिन्स्ड व्हायला पाहिजेत. कारण त्यांच्या सह्या जेव्हा होतील ना, तेव्हा कायदेशीर आपल्या नावावर हे घर होईल. होईल रे. आणि आई बाबांना कन्व्हिन्स केल्याशिवाय राहणार नाही. सगळी प्रॉपर्टी शिल्पीच्या नावावर करा असं ती त्यांना सांगेल आणि बाबांना आईचं ऐकावंच लागेल. गुड. आणि व्हॉट अबाउट अस? तू माझी कधी होणार आहेस? हे घर माझ्या ताब्यात आल्यानंतर. म्हणजे हे घर तुझ्या ताब्यात आलं की आपण एकत्र राहायला लागायचं? अरे थांब, त्याच्या आधीमध्ये काही स्टेप्स असतात का नाही. त्यानंतर मी तुला माझ्या आई वडिलांसोबत इंट्रोड्यूस करून देईन. रिली? हो, ऑफकोर्स. शिल्पी, तुला हवं तसंच होईल सगळं. येस. थँक्यू. वेलकम. मॅम, आम्हाला तुमच्या बरोबर एक सेल्फी काढायचा होता. हो, काढून. मॅम, आता तुम्हाला सारखीच सेल्फी काढावी लागत असेल ना? कधीतरी काढावे लागतात. तुम्ही पार्लरमध्ये जे प्रोडक्ट यूज करता तेच तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण वापरता? हो. मॅम, तुम्ही सोशल मीडियावर तुमचं नाईट केअर रुटीन पोस्ट करा ना, आम्हाला पाहायला खूप आवडेल. प्रयत्न करते मी. ओके, रेडी? से चीज.
थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. हे कसला बोर फोटो आलाय हा. अश्विनी बघ ना कसं तोंड पाडून उभी आहे. जाऊ दे ग, हे लोकांचं असंच असतं. आठवतंय ना आधी आलेलो तेव्हा कशी डाऊन टू अर्थ होती आणि आता मिसेस इंडिया झाली तर फार माज आलंय तिला. जाऊ देत सर. अश्विनी, आय थिंक तू टेन्शनमध्ये आहेस. तू ना लवकरात लवकर हे घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. हे फोटोचं जाऊ दे ग, पण हा असाच जर तुझा मूड राहिला ना तर कामावर परिणाम होईल. नाही होणार कामावर परिणाम. येस. मला काळजी फक्त या गोष्टीची की या सगळ्याचा परिणाम आईबाबांच्या तब्येतीवर व्हायला नको.